नमस्कार, मी सविता ॲक्टिव्ह मन चॅनलवरून तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। आणि आज मी आलेले आहे पुण्यामध्ये बांबूचं प्रदर्शन पाहण्यासाठी। आणि हे बांबूचं प्रदर्शन 3 दिवसीय पुण्यामध्ये भरलं होतं। गणेश कला क्रीडा रंगमंच येथे भरलेलं होतं। आणि हे 3 दिवसीय प्रदर्शन ज्यांचं बघणं मिस झालं असेल किंवा बघायचं राहून गेलं असेल, या सर्वांसाठी पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हे प्रदर्शन पाहू शकता। आणि हे प्रदर्शन खूप सुंदर होतं। आपल्या खरंच म्हणजे पारंपरिक वस्तू आपल्याला बांबूच्या सूप आणि दुर्डी एवढंच माहिती होतं, पण हे प्रदर्शन पाहिल्यावर लक्षात आलं की कितीतरी आपल्या घरातल्या कलाकुसरीच्या सुंदर वस्तू या बांबूपासून बनवलेल्या आहेत आणि त्या घरात कितीतरी शोभा वाढवणाऱ्या आहेत। बघा, अगदी चटई मॅट पासून ते अगदी भिंतीवरच्या वॉलपीस पर्यंत, अगदी दाराच्या तोरणापर्यंत बांबूचे उपयोग यात तुम्हाला दिसून येतील। आता पुढे पूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करता। आणि हे प्रदर्शन पाहण्यासाठी मी माझी मैत्रीण आलेलो आहोत। आणि हे प्रदर्शन एवढं सुंदर आहे की प्रत्येक स्टॉलवरती तुम्हाला नवीन नवीन व्हरायटी आणि वस्तू पाहायला भेटणार आहेत। अगदी ब्रश पासून या वस्तू तयार केलेल्या आहेत बांबूपासूनच्या। तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करता। वेगवेगळ्या स्टॉलवरती वेगवेगळ्या वस्तू नक्की पाहायला मिळतील। आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि पूर्ण व्हिडिओ ज्यांच्या उपयोगाचा आहे त्यांना शेअर पण करा। हे प्रदर्शन पाहण्यासाठी आम्ही दोघी यूट्यूबर मैत्रिणी आलेलो आहोत। माझी दुसरी यूट्यूबर मैत्रीण आहे धनश्री फॅशन डिझायनर। त्यांच्याही चॅनलची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्यांच्याही चॅनलला तुम्ही अवश्य भेट द्या आणि पूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करता।
आहे.